बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। विलास घुलेचा भाऊ रमेश घुलेचं एसआयटीला पत्र आहे। आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ असल्याचा आरोप रमेश घुले यांनी केलाय। माझ्या विरुद्ध संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एसआयटीने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी देखील रमेश घुले यांनी केली आहे। दरम्यान बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घुले कुटुंबियाची भेट घेतली आहे। सौरभ सोनवणेवर खरं तर कठोर कारवाई करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। सौरभ सोनवणेला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत राज्यात आम्ही शांतता राहू देणार नाही। वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करू असा इशारा देखील नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। सौरभ सोनवणे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत राज्य आम्ही शांत होऊ देणार नाही। राज्यात आम्ही सातत्यानं आंदोलन करत राहू। आम्ही ह्या घुले कुटुंबियांना ताकद देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत राहू। मुख्यमंत्र्याला मी कळकळीची विनंती करतोय की त्या सौरभ सोनवणेला तात्काळ अटक करा आणि त्या बाकीच्या आरोपीप्रमाणे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल दिला पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर निकाल लावून सौरभ सोनवणे सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।